महाराष्ट्रात असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत जे दिलेल्या वेळेत किंवा अगदी कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊन प्रवाशांसाठी सुरूसुद्धा झाले आहेत. जसे की नुकताच सुरू झालेला कनेक्टिंग लिंक किंवा आधीचा मिसिंग लिंक, त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतू. हे सर्व प्रकल्प आता लोकांकरिता सुरू झालेले आहेत. परंतु आपल्या महाराष्ट्रात एक असा प्रकल्प सुद्धा आहे ज्याचे काम सुरू झाले होते 2011-12च्या सुमारास आणि जे अजून देखील पूर्ण झालेले नाही. गेल्या 13 ते 14 वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि तो प्रकल्प म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इंदापूर आणि माणगाव बायपासचे अपडेट बघणार आहोत. परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही या चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल आणि तुम्ही जर या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर आता 90 ते 92% आसपास काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावर रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण ही मुख्य कामे करण्यात येत आहेत. या हायवेवर आता सर्वाधिक काम हे रायगड जिल्ह्यातच सुरू आहे. हा हायवे हेविली पॉप्युलेटेड एरियामधून जात असल्या कारणाने या हायवेचे रुंदी करण्यासाठी त्या गाव किंवा शहराच्या बाहेरून वळसा घालून महामार्ग बनवला जात आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर आणि माणगाव या 2 ठिकाणी असेच बायपास मार्ग बनवण्यात येत आहेत आणि सध्या येथेच कामे सुरू आहेत. पळसपे येथून पुढे या हायवेचे काम जवळपास पूर्ण झालेले असले तरी त्याचा दर्जा अतिशय सुमार आहे. येथून रस्त्यावरून जाताना सरफेस हा असमान आहे आणि एकूणच या रस्त्याचा दर्जा अतिशय सामान्य आहे. पुढे नागोठणे येथे पुलाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. तसेच कोलाड येथे सुद्धा आता पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. कोलाडच्या पुढे इंदापूर येथे बायपासचे निर्माण करण्यात येत आहे. येथे इंदापूर बायपासच्या मुंबई दिशेकडे गेल्या 6 महिन्यात काहीच प्रगती झालेली दिसून येत नाही. आणि पुढे कोकण रेल्वे मार्गावर अजूनही गर्डर उभारणी बाकी आहे. याच्या पुढे मात्र गेल्या वेळेसपेक्षा आता काम झालेले दिसून येत आहे. येथे आता एम्बार्कमेंट आणि पुढे कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. पुढे पुन्हा हा बायपास मार्ग कोकण रेल्वे मार्गाला ओलांडत आहे.
आणि येथून पुढे सुद्धा गेल्या 6 महिन्यात काही फारशी प्रगती झालेली दिसून येत नाही. आणि अशा प्रकारे पुढे हा बायपास मार्ग येथे मुख्य हायवेशी येऊन मिळतो आहे. पुढे माणगाव शहरासाठी सुद्धा एका बायपासची निर्मिती करण्यात येत आहे. माणगाव बायपासचे मुंबई दिशेकडे आता मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. आता येथे पियर्सची निर्मिती सुरू असून गेल्या 6 महिन्यात बरेचसे काम या भागात पुढे गेले आहे. येथून पुढे सुद्धा कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवरील माणगाव बायपास येथे. माणगाव बायपासचं सुद्धा काम अगदी बऱ्याच वर्षापासून रखडलेलं आहे आणि हा या मुंबई गोवा हायवेवरील सर्वात क्रुशियल पॉईंट आहे. कारण माणगाव इथे होणाऱ्या ट्रॅफिकपासून या पूर्ण बायपासमुळे सुटका मिळणार आहे. माणगाव बायपासचं जर तुम्ही बघितलं तर माणगाव मुंबई साईडने येताना जो कोकण रेल्वेवरील ब्रिज आहे तिथेच मुख्यत्वे काम सुरू असून आता आपण पुढे आलेलो आहोत अजून. आणि आता आपण आहोत माणगावहून ताम्हिणी म्हणजे पुण्याला जायला जो रस्ता आहे त्याच्याही पुढे. इथे जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर सगळीकडे तुम्हाला कॉन्क्रीटचं रोडचं काम झालेलं दिसेल. एकंदरीत बघितलं तर हा माणगाव बायपास म्हणजे पुण्याहून टुवर्ड्स मुंबई गोवा हायवेवर गोव्याला जाणाऱ्या लोकांसाठी मुख्यत्वे माझ्या ते लवकरात लवकर सुरू करता येऊ शकतो. कारण इथलं त्या पुढच्या सेक्शनमधलं 90% अधिक काम पूर्ण झालेलं आहे. पुढे या नदीवर आता डाव्या लेनवर डेक स्लॅबचे काम सुरू आहे. आणि पुढे येथे हा माणगाव बायपास मार्ग पुन्हा मुख्य हायवेशी येऊन मिळतो. गेल्या 6 महिन्यात या माणगाव बायपासवर कामात प्रगती दिसून येत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील हे दोन्ही बायपास मार्ग अत्यंत महत्त्वाचे आहेत. सुट्टीच्या दिवशी आणि गणेशोत्सवाच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर्षी गणेशोत्सवापर्यंत हे प्रकल्प पूर्ण होतील हे आता तरी शक्य वाटत नाही. दरवेळेस एक वर्ष पुढे ढकलत आता या महामार्गाचे काम सुरू होऊन जवळपास 13 ते 14 वर्षे उलटली आहेत.
सर्वाधिक रखडलेल्या प्रकल्पाच्या यादीमध्ये या महामार्गाचे नाव जोडले गेलेच आहे. तरी छोटीशी का होईना अशी आशा करूयात की निदान गणेशोत्सव 2027 मध्ये तरी हे दोन्ही बायपास मार्ग सामान्यांसाठी पूर्णपणे खुले झाले असतील. बाकी तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ यापुढे सुद्धा पाहण्यासाठी चॅनलला आज सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.